पृथ्वीचे अंतरंग पाहताना आपल्याला आपल्या या पाठामध्ये एक कृती दिलेली आहे आणि ही कृती किंवा हा जो काही प्रयोग आहे तर आपल्या सर्वांच्या घरातील दैनंदिन जीवनातील असा काय आहे हा प्रयोग आहे. बघा, आपल्या सर्वांच्याकडे आपण दूध घेतो, बरोबर आहे, आणि हे दूध आपण काय करतो एका पातेल्यामध्ये उकळत ठेवतो. आता प्रामुख्याने ह्या उकळणाऱ्या दुधाचं आपण कधी निरीक्षण केलेलं आहे का? कधी बारकाईने पाहिलेलं आहे का? बघा, आपल्या घरामध्ये आपली आई असेल किंवा आजी असेल तर त्यांचं थोडंसं काम असते की ते आपल्याला सांगतात, बघा अरे बा जरासं दूध ठेवलंय आणि जरा लक्ष दे. मग अशा वेळेला बघा आपण त्या ठिकाणी असतो आणि त्या दुधाचं आपण काय करत असतो, निरीक्षण करत असतो. सुरुवातीला पातेल्यामध्ये ठेवलेलं जे काही दूध असतं तर ते काय असतं, थंड असतं, आणि ज्यावेळेस ते उष्ण होतं किंवा आपण काय म्हणतो त्याला, जेव्हा आपण त्याला गॅसवरती ठेवतो किंवा शेगडीवरती ठेवतो तर ते हळूहळू करावं लागतं, गरम व्हायला लागतं. आणि गरम होत असताना बघा थोडा वेळ गेल्यानंतर या दुधाच्या वरती एक जाडसर असा काय होतो, थर जमा होतो. त्याला आपण काय म्हणतो, साई म्हणतो. बघा, दुधावरली साई. मग आता ही साई आणि आणखी थोड्या वेळानंतर ज्यावेळेला दूध पूर्ण उकळायला लागतं तर त्याच्यातून आपल्याला बुडबुडे आल्यासारखे दिसतात. आणि कालांतराने आपण काय करतो, दूध पूर्ण उकळल्यानंतर ते काय करतो, शेगडीवरून बाजूला ठेवतो किंवा गॅस आपण काय करतो, बंद करतो. आणि हे केल्यानंतर ज्यावेळेला दूध हळूहळू काय वेळेला थंड होईल तस तसं त्या दुधावरती काय पसरू लागते, साई किंवा शाई पसरायला लागते. मग या कृतीतून किंवा या प्रयोगातून आपल्याला कशाशी संबंध जोडायचा आहे तर आपली जी काही पृथ्वी आहे तर या पृथ्वीशी आपल्याला काय करायचं आहे, संबंध जोडायचा आहे. म्हणजे एक गोष्ट आपल्या लक्षात आली का बघा की सुरुवातीला दूध उकळल्यापासून थंड होईपर्यंत वेगवेगळी आपण त्याच्यामध्ये काय पाहिली, कृती पाहिली किंवा निरीक्षणं पाहिली. तशीच निरीक्षणं आपल्या पृथ्वीच्या संदर्भात झालेली आपल्याला पाहायला मिळतात. मग बघा की आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या पृथ्वीची निर्मिती ही सूर्यापासून झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि अनेक शास्त्रज्ञांनी किंवा बऱ्याच शास्त्रज्ञांचं सूर्यापासून पृथ्वीची निर्मिती झालेलं एकमत आहे. मग बघा, ज्यावेळेला सूर्यापासून किंवा इतर जे काही ग्रह आहेत आपल्या सूर्यमालिकेमध्ये एकूण काय आहे, 8 ग्रह आहेत. त्याच्यामध्ये बघा सूर्य, बुध आहे, शुक्र आहे, पृथ्वी आहे, मंगळ आहे, गुरु आहे, शनी आहे, युरेनस आहे आणि नेपच्यून, असे एकूण किती ग्रह आहे, 8 ग्रह आहेत. याच्यापासून आपली काय बनलेली आहे, सूर्यमाला बनलेली आहे. मग बघा आपली पृथ्वी ज्या वेळेला निर्माण झाली, आता आपण काय पाहूया, पृथ्वीची निर्मिती हा घटक पहिल्यांदा पाहूया. पृथ्वीची निर्मिती, सूर्यापासून आपल्या पृथ्वीची निर्मिती झालेली आहे, बरोबर आहे. मग ज्यावेळेला आपल्या पृथ्वीची निर्मिती झाली तर त्यावेळेला आपली ही जी काही पृथ्वी होती तर ही पृथ्वी काय होती, एक तप्त असा काय होती, वायूचा गोळा होती. तप्त असं काय होती, वायूचा गोळा होती. म्हणजे जेव्हा आपण शेगडीवरती दूध उकळायला ठेवलं त्यावेळेला दूध काय होतं, पूर्ण तापलेल्या स्वरूपामध्ये होतं, अतिशय तापलेल्या स्वरूपामध्ये. मग कालांतराने काय झालं, या तप्त वायूचा गोळा हा काय होता, स्वतः भोवती काय होता, गोल गोल असं काय होता, फिरत होता. हा स्वतः भोवती. आज जरी आपण पाहिलं तर आपल्या पृथ्वीचं जे काही परिवलन आहे म्हणजे काय, पृथ्वी स्वतःभोवती फिरते, गोल फिरते, बरोबर आहे. मग हा तप्त गोळा प्रामुख्याने फिरत 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 कित्येक कोटी वर्षानंतर तो काय झाला, थंड झाला. काय झाला, थंड झाला. म्हणजे थंड कुठेपर्यंत झाला तर हा पृथ्वीचा जो काही पृष्ठभाग आहे, हा पृथ्वीचा पृष्ठभाग काय झाला, थंड झाला. आणि ज्यावेळेला दूध थंड
झाल्यानंतर दुधावरती काय आली, साय आली, तसं या पृथ्वीच्या पृष्ठभाग थंड झाल्यानंतर त्याला काय झालं, एक स्थायीरूप अवस्था आली, किंवा ज्याला आपण काय म्हणतो, कवच असे म्हणतो. काय निर्माण झालं, कवच निर्माण झालं, बरोबर आहे. किंवा यालाच आपण आणखी काय म्हणतो, भूपृष्ठ, किंवा त्याला आपण काय म्हणतो, शिलावरण असे म्हणतो. एक वेगळंच आवरण निर्माण झालं पृथ्वीला, तर त्याला आपण काय म्हणतो, शिलावरण असे म्हणतो. मग प्रामुख्याने ही जी काही रचना आहे थंड होण्याची, तर ती कशामुळे झाली, तर पृथ्वी स्वतःभोवती फिरल्यामुळे कित्येक कोटी वर्ष हा तप्तवायूचा गोळा गोल गोल फिरत होता आणि तो कालांतराने काय झाला, थंड झाला. आणि हा थंड झाल्यानंतर ठराविक भागापर्यंतच हा काय निर्माण झाला, शिलावरण, भूपृष्ठ किंवा भूकवच निर्माण झालं. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्या पृथ्वीची निर्मिती झालेली आपल्याला पाहायला मिळते. आता हे झालं कुठपर्यंत, भूपृष्ठापर्यंत झालं. त्याच्यानंतर पृथ्वीच्या अंतरंगामध्ये काय काय प्रक्रिया आहे, तर हे प्रामुख्याने शास्त्रज्ञांनी कशाच्या साहाय्याने शोधून काढलं. एक म्हणजे खडकांचे प्रकार, दुसरा आहे भूकंप आणि तिसरा आहे ज्वालामुखी. या 3 घटकांचा अभ्यास करून प्रामुख्याने पृथ्वीचे अंतरंग या ठिकाणी आपल्याला स्पष्ट झालेलं पाहायला मिळतं. पृथ्वीचे अंतरंग याची माहिती पाहताना प्रामुख्याने आपल्याला बघा या ठिकाणी थोडीशी माहिती दिलेली आहे. आपल्या पृथ्वीची निर्मिती सुमारे 460 कोटी वर्षांपूर्वी झाली. प्रारंभिक अवस्थेत पृथ्वी वायुरूप होती. उष्णता उत्सर्जन प्रक्रिया होऊन हळूहळू ती थंड होत गेली. पृथ्वीला प्रथम द्रवरूप अवस्था प्राप्त झाली. कालांतराने पृथ्वीचा सर्वात बाह्य भाग प्रथम थंड झाल्याने त्या भागाला घनरूप अवस्था प्राप्त झाली. पृथ्वीच्या या भागालाच भूकवच म्हणून संबोधले जाते. अजूनही सूर्यमालेतील बाह्य ग्रह वायुरूप अवस्थेत आहेत. पृथ्वीच्या अंतरंगाची माहिती ही प्रामुख्याने शास्त्रज्ञांनी खडकाचे प्रकार, ज्वालामुखी आणि भूकंप यांच्या निरीक्षण आणि नोंदीच्या साहाय्याने केलेलं आपल्याला माहित आहे. मग ज्या प्रत्यक्षात पृथ्वीचे अंतरंग कसे आहे हे पाहताना त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण भूपृष्ठापासून अंतर्गत भागामध्ये जसं जाऊ तसं प्रामुख्याने या ठिकाणी असणारी जी काही तापमान आहे, प्रामुख्याने तापमान आणि घनता या 2 घटकामध्ये बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतो. तापमान याचा अर्थ काय की आपल्याला सर्वांना माहिती बघा की आपण त्याला काय म्हणूया, उष्णता म्हणूया किंवा गरम म्हणूया. साधारणपणे आपल्या मानवी शरीराचं जे काही तापमान आहे तर ते किती असतं, 38 डिग्री सेल्सिअस इतकं काय असतं तापमान असतं. तसं प्रत्येक घटकाचं तापमान काय असतं, वेगवेगळं असतं. म्हणजेच याचा अर्थ की आपण पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये जसं जाऊ तसं तापमानामध्ये काय होते, वाढ होते आणि घनता देखील काय होत जाते, वाढत जाते. तर या 2 घटकांमध्ये प्रामुख्याने काय होत जाते, वाढ होत असलेली आपल्याला दिसून येते. मग काय केलं तर ठराविक अंतरावर आपल्याला पृथ्वीच्या अंतर्गत भागाचे हे वेगवेगळे विभाग पाडलेले शास्त्रज्ञांनी दिसून येतात. त्याच्यामध्ये पहिला आहे तर तो म्हणजे भूकवच, दुसरा भाग आहे तर तो म्हणजे प्रावरण आणि तिसरा भाग आहे तर तो म्हणजे गाभा. हे 3 काय आहेत, पृथ्वीच्या अंतरंगाचे महत्वाचे 3 भाग आहेत. आता यांचे उपप्रकार पडतात. भूकवचाचे प्रामुख्याने खंडीय भूकवच आणि दुसरं म्हणजे महासागरीय कवच असे 2 भाग पडतात. त्याच्यानंतर दुसरा घटक आहे तर तो म्हणजे प्रावरण. प्रावरणाचे पुन्हा 2 भाग पडतात. एक म्हणजे उच्च प्रावरण आणि दुसरं म्हणजे निम्न प्रावरण.
शेवटचा जो काही भाग आहे पृथ्वीच्या अंतरंगातील तर तो म्हणजे गाभा. या गाभाची रीती पुन्हा दोन भाग पडतात, एक म्हणजे बाह्य गाभा आणि दुसरं म्हणजे अंतर्गाभा. अशा पद्धतीनं प्रामुख्याने शास्त्रज्ञांनी या ठिकाणी पृथ्वीच्या अंतरंगाचे हे 3 महत्वाचे भाग पाडलेले आपल्याला दिसून येतात. त्याची सविस्तर माहिती आता आपण पाहू. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गेल्या वेळेला आपण इयत्ता 8वी मध्ये प्रकरण क्रमांक 2 पृथ्वीचे अंतरंग याविषयी माहिती पाहत आहोत. तर याच्यामध्ये असणारा जो काही पहिला घटक होता तर तो म्हणजे या ठिकाणी आपण पृथ्वीच्या अंतरंगाविषयी जी काही आपण मागील पाठामध्ये अभ्यास केलेला होता तर त्याची आपण उजळणी केलेली आहे. त्याचबरोबर पृथ्वीच्या अंतरंगाचे प्रामुख्याने आपल्याला एकूण 3 उपथर पडलेले पाहायला मिळतात. ते कोणकोणते तर त्याच्यामध्ये पहिला आहे तर तो म्हणजे भूकवच, दुसरा आहे प्रावरण आणि तिसरा आहे गाभा. तर या अनुषंगानं आपण पृथ्वीच्या अंतरंगाची माहिती आपण या ठिकाणी पाहत आहोत. आता या सर्व घटकांची आपण या ठिकाणी सविस्तर माहिती पाहूया. बघा, याच्यातला पहिला घटक आहे तर तो म्हणजे भूकवच, दुसरा घटक आहे तर तो म्हणजे कोणता प्रावरण, आणि तिसरा घटक आहे तर तो म्हणजे काय गाभा. आता या प्रत्येक घटकाची आपण काय करूया सविस्तर माहिती पाहूया. बघा, पहिला घटक कोणता आहे तर भूकवच, बरोबर आहे. आता आपण या ठिकाणी बघा या आकृतीमध्ये आपण जर का पृथ्वीचा जर का आपण उभा छेद जर का घेतला तर या ठिकाणी आपल्याला अशी आकृती पाहायला मिळेल. म्हणजे या ठिकाणी हा काय आहे भूपृष्ठ आहे आणि भूपृष्ठाच्या अंतर्गत भागामध्ये वेगवेगळे जे काही घटक आहेत तर त्यांचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. त्याचबरोबर आपलं काय आहे पहिला घटक कोणता आहे तर भूकवच. आपण भूपृष्ठालाच आपण काय म्हणूया भूकवच म्हणूया. अतिशय साध्या आणि सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वात कठीण कवच किंवा आवरण ज्याला आपण काय म्हणतो भूकवच असे म्हणतो. पृथ्वीच्या सर्वात वरचा जो काही थर आहे तर तो कसा आहे कठीण आहे आणि त्यालाच आपण काय म्हणतो भूकवच. ही काय झाली भूकवचाची साधारणपणे व्याख्या झाली, बरोबर. आता हे जर का आपण भूकवच जर का पाहिलं तर हे भूकवच आपल्याला सर्व ठिकाणी सारखं असलेला पाहायला मिळत नाही. म्हणजे याची जाडी काय आहे काही ठिकाणी कमी आहे, काही ठिकाणी काय आहे जास्त आहे. म्हणजे या पद्धतीनं आपल्याला या भूकवचाची जाडी आपल्याला कमी जास्त असलेली पाहायला मिळते. आता सरासरी जर का आपण या भूकवचाची जर का आपण जाडी बघितली सरासरी जाडी तर ती किती आहे तर ती आहे 30 ते 35 किलोमीटर इतकी काय आहे भूकवचाची सरासरी जाडी आहे. म्हणजे काही भागामध्ये आपल्याला 30 किलोमीटर पर्यंत भूकवचाची जाडी पाहायला मिळते, काही भागामध्ये आपल्याला 35 किलोमीटर पर्यंत भूकवचाची जाडी पाहायला मिळते. म्हणजे हे काय झालं भूकवचाची जाडी झाली. त्याचबरोबर आता जर का आपण पाहिलं तर बघा की ह्या भूपृष्ठावरती काही भाग कशाचा आहे खंडांचा आहे, बरोबर आहे. म्हणजे आपल्या पृथ्वीवरती काही भाग कशाचा आहे खंडांचा आहे तर काही भाग कसा आहे पाण्याने व्यापलेला आहे ज्याला आपण काय म्हणतो महासागर असे म्हणतो, बरोबर आहे. मग आता या भागामध्ये देखील आपल्याला भूपृष्ठ असलेलं पाहायला मिळतं, बरोबर आहे. मग बघा तर प्रामुख्याने काही ठिकाणी आपल्याला ही जी काही भूपृष्ठाची जाडी आहे तर ती आपल्याला या खंडांच्या जवळ 16 ते 40 किलोमीटर पर्यंत असलेली पाहायला मिळते. म्हणजे काही भागामध्ये 16 किलोमीटर आहे तर काही भागामध्ये किती आहे 40 किलोमीटर आहे.
त्याचबरोबर या ठिकाणी या खंडांच्या वरती असणारे जे काही पर्वत आहेत, पठारे आहेत, तर या पठारांच्या खाली देखील आपल्याला काय दिसून येते, भूपृष्ठ दिसून येतं. तर त्याची खोली आपल्याला किती दिसून येते, तर ती पण जवळपास आपल्याला 40 किलोमीटर असलेली पाहायला मिळते. आणि हा जो काही समुद्र आहे, हा जो काही महासागराचा भाग आहे, तर या महासागराच्या भागाखाली ही जाडी आपल्याला साधारणपणे 8 ते 10 किलोमीटर इतकी पाहायला मिळते. कशाची, तर ती भूकवचाची. समजलं. मग आता बघा, तर प्रामुख्याने आपल्याला हे भूकवच या ठिकाणी स्पष्ट होतं. आता हा जो काही भूकवच आहे, तर या भूकवचाचे प्रामुख्याने 2 भाग पडतात. भूकवचाचे किती भाग पडतात, 2 भाग पडतात. त्याच्यातला पहिला भाग आहे, तर तो म्हणजे काय आहे, खंडीय कवच. पहिला भाग काय आहे, खंडीय कवच. आणि दुसरा भाग आहे, तर तो काय आहे, महासागरीय कवच. हे काय झाले, भूकवचाचे 2 उपथर झाले. आता खंडीय कवच कशाला म्हणायचं, तर बघा, पूर्वीच्या काळी या खंडीय कवचाला सियाल असं नाव होतं. काय नाव होतं, सियाल. आता सियाल म्हणजे काय, तर प्रामुख्याने या थरामध्ये सिलिका व ॲल्युमिनियम या मूलद्रव्यांचं प्रमाण काय होतं, जास्त होतं. म्हणून या थराला प्रामुख्याने काय म्हणतात, सियाल असं थर म्हणतात. जो खंडीय कवच या नावाने काय केलं जातं, ओळखलं जातं. त्याच्यानंतर बघा, आता या सियाल थरामध्ये प्रामुख्याने जी काही घनता आहे, तर ती घनता आपल्याला 2.6 इतकी असलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर या सियाल नावाच्या थरामध्ये किंवा खंडीय कवचामध्ये आपल्याला ग्रॅनाइट सारखा खडक आढळून येतो. हे काय झालं, तर खंडीय कवचाचं काय झालं, वैशिष्ट्य झालं. त्याच्यानंतर याचाच दुसरा भाग म्हणजे, तर तो काय आहे, महासागरीय कवच. आता महासागरीय कवच, आता बघा, पूर्वीच्या काळी जसं खंडीय कवचाला सियाल म्हटलं जायचं, तसं महासागरीय कवचाला प्रामुख्याने काय म्हटलं जातं, तर सायमा म्हटलं जातं, सायमा. आता हे सायमा म्हणजे काय, तर बघा, ह्याच्यामध्ये देखील सा म्हणजे सिलिका प्लस मा म्हणजे काय, मॅग्नेशियम. तर सिलिका आणि मॅग्नेशियम या 2 मूलद्रव्यांचं प्रमाण या महासागरीय कवचामध्ये काय असतं, अधिक असतं. म्हणून या थराला काय म्हणायचे, सायमा असं म्हणायचे. लक्षात. तर बघा, म्हणजेच काय, या ठिकाणी बघा, हा जो काही भूकवच आहे, तर या भूकवचाचे प्रामुख्याने आपल्याला 2 उपविभाग पडलेले दिसून येतात. एक म्हणजे खंडीय कवच आणि दुसरा म्हणजे काय, महासागरीय कवच. महासागरीय कवचाला आपण काय म्हणतो, प्रामुख्याने सायमा असं म्हणतो. तर खंडीय कवचाला आपण काय म्हणतो, सियाल असं म्हणतो. कारण का, तर याच्यामध्ये असणारे जे काही मूलद्रव्य आहेत, तर त्या मूलद्रव्यांच्या प्रमाणावरून आपण यांना ही नावे दिलेली पाहायला मिळतात. जसं खंडीय कवचामध्ये ग्रॅनाइट नावाचा खडक आढळून येतो, तसं महासागरीय कवचामध्ये प्रामुख्याने आपल्याला गॅब्रो आणि बेसाल्ट नावाचा खडक आपल्याला पाहायला मिळतो. कोणते 2 खडक, गॅब्रो आणि बेसाल्ट. अशा पद्धतीनं आता हे काय झालं, भूकवच झालं. म्हणजे आता या ठिकाणी बघा, आपण हा जो काही उभा छेद घेतलेला आहे, तर या उभ्या छेदामध्ये फक्त 30 किलोमीटर पर्यंत अंतर म्हणजे ते काय आहे, भूपृष्ठ आहे, किंवा ज्याला आपण काय म्हणतो, भूकवच म्हणतो. त्याच्यानंतर बघा, आता दुसरा भाग आपण या ठिकाणी पाहूया.
तर या ठिकाणी आपल्याला प्रावरण दिसून येतं. कोणता? प्रावरण. मग नक्की प्रावरण कशाला म्हणायचं? नक्की प्रावरण कशाला म्हणायचं? अतिशय साध्या आणि सोप्या भाषेमध्ये आपण असं म्हणू शकतो की आता या ठिकाणी काय आहे? भूकवच आहे आणि सगळ्यात आतील भाग काय आहे? अंतर्गाभा. बरोबर? किंवा ज्याला आपण काय म्हणूया? बाह्यगाभा. म्हणजेच काय? तर भूकवच आणि बाह्यगाभा यांच्या दरम्यान असलेला थर म्हणजे काय? तर प्रावरण. अतिशय साध्या आणि सोप्या भाषेमध्ये आपण काय सांगू शकतो की भूकवच आणि बाह्यगाभा यांच्या दरम्यान असलेला थर म्हणजे काय? प्रावरण. ही काय झाली? प्रावरणाची व्याख्या झाली. बरोबर? आता बघा, आता जसं आपण म्हटलं बघा की भूकवचाची जाडी आपल्याला किती पाहायला मिळाली? 30 किलोमीटर. ही काय आहे? सरासरी जाडी आहे. तसं आता ही प्रावरणाची जी काही जाडी आहे तर ती बघा भूकवचापासून या ठिकाणी जो काही बाह्य गाभा आहे तर या ठिकाणी आपल्याला ती 2870 किलोमीटर इतकी पाहायला मिळते. किती पाहायला मिळते? 2870 किलोमीटर. म्हणजे एवढ्या अंतरापर्यंत आपल्याला हा प्रावरणाचा भाग पसरलेला पाहायला मिळतो. आता जसं आपण भूकवचाचे 2 उपविभाग पाहिले तसंच या ठिकाणी देखील प्रावरणाचे आपल्याला 2 उपविभाग पाहायला मिळतात. आता ते कोणते आहेत? तर बघा, पहिला आहे उच्च प्रावरण आणि दुसरा आहे निम्न प्रावरण. उच्च प्रावरण आणि निम्न प्रावरण हे काय आहेत? प्रामुख्याने प्रावरणाचे